महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये निवडणुकीबाबत चर्चा होणार असून खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर नागपुरामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि समितीमधील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। तर भाजप आमदारांची आज नागपुरात बैठक आयोजित करण्यात आली असून सकाळी रामगीर इथं ही बैठक होणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत। बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबतची रणनीती आणि अधिवेशनामधल्या विविध मुद्द्यांवर घ्यायची जी भूमिका आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तर जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी सरकारी कर्मचारी गुरुवारच्या संपावर ठाम आहेत आणि बुधवारी कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बैठक झाली आहे। मात्र या बैठकीमध्ये कोणताही ठोस तारीख न दिल्यानं संघटना संपावर ठाम आहेत आणि राज्य सरकारनं आश्वासन लेखी स्वरूपात द्यावं किंवा मग अधिवेशन दरम्यान पटलावर हा विषय घेऊन चर्चेला यावं, यावर तोडगा काढण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी संघटनांची मागणी आहे। जुनी पेन्शन योजनेसह शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात कर्मचारी संघटनांनी संप पुकारलाय आणि या संपात आता जळगाव जिल्हा परिषदेमधील सगळे कर्मचारी संघटना सुद्धा सहभागी होणार आहेत। तर या संपामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि संपादरम्यान शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणार आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी शुक्रवारी त्यांची दिल्ली वारी होणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत दिलीप वळसे पाटीलही असणार आहेत। इथेनॉल कांदा प्रश्नी अमित शहांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते आणि बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होऊ शकते। संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या आरोपींबाबत नवी माहिती समोर येते। तर हे सगळे आरोपी भगतसिंग फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी जोडले गेलेले होते आणि 1.5 वर्षांपूर्वी म्हैसूरमध्ये हे सगळेजण भेटले होते। प्रत्येक जण इंडिया गेटवर भेटला, जिथे प्रत्येकाला रंगीत फटाके वाटण्यात आले आणि दोन्ही आरोपी 12 वाजता संसद भवनात दाखल झाले। तर गोंधळादरम्यान ललित बाहेर व्हिडिओ बनवत होता आणि गोंधळ होताच ललितनं सगळ्यांचा मोबाईल घेऊन पळ काढलाय। संसदेमध्ये घुसखोरी करणारा अमोल शिंदे हा तरुण लातूर जिल्ह्यातल्या झरी गावातील आहे। अमोलचे आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करतायत। अमोल पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती त्याच्या आईवडिलांनी दिली आणि 15 दिवसांपूर्वी दिल्लीला जातो सांगून अमोल गेल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं। त्याच्या आईवडिलांशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली। तर धाराशिव जिल्ह्यामधील दुष्काळी परिस्थितीचा केंद्रीय पथकानं आढावा घेतलाय। प्रशासनासोबत बैठक घेऊन त्यांनी दौरा पूर्ण केला। जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचा अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार आहे। तर जिल्हा प्रशासनालाही तात्काळ उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावर्षी जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झाल्यानं राज्य शासनानं माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा आणि करमाळा या 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय। तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यांमधील 45 महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर करण्यात आलाय आणि याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी 2 सदस्य केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं 1200 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। तर अवकाळीमुळे या ठिकाणी असलेल्या फळबागा आणि ज्वारीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत आणि धाराशिव, तुळजापूर, परंडा, वाशी यासह लोहारा तालुक्यात सगळ्याधिक नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 5803 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय आणि 15 तालुक्यांमधील एकूण 263 गावांमधील 13471 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलाय। तर कापूस, केळी, तूर आणि कांदा या पिकांचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय। रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांना सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसलाय। नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यामधल्या कांदा उत्पादकांना मिळत असलेला बाजारभाव अहमदनगर जिल्ह्याला सुद्धा मिळावा, तसंच अहमदनगर इथं लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिलेत। तर खासदार सदाशिव लोखंडे यांनी पियुष गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावासंदर्भात पाठपुरावा केला होता।
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1000 पेक्षा जास्त कांद्याच्या गाड्यांची आवक झाली आहे, तर गेल्या 8 दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नियोजन कोलमडलंय। बुधवारी उशिरापर्यंत कांद्याचा लिलाव झाल्यामुळे आज सोलापूरचा कांदा मार्केट बंद राहणार आहे आणि लिलाव बंद न ठेवता नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये देवस्थानच्या नावावर असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 588 हेक्टर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरवलाय। धाराशिव जिल्ह्यामधील तळवळा सांजा या गावात असणाऱ्या देवस्थानच्या जमिनी त्या आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये 34 दिवस पुरेल इतकाच 1,05,041 मीटर चारा आता उपलब्ध आहे, तर लहान आणि मोठ्या जनावरांची संख्या पाहता दररोज 3,089 टन चारा आवश्यक आहे आणि डिसेंबर महिन्यानंतर पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई भासू शकते। दरम्यान प्रशासनानं संपूर्ण टंचाईचा आढावा घेत अहवाल तयार करून प्रशासनाकडे सादर देखील केलाय आणि आता सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे। सरकारनं जाहीर केलेल्या वाळू धोरणामध्ये काही त्रुटी असल्यामुळे त्याच्यात सुधारणा करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेमध्ये केली आहे। अधिवेशन संपण्यापूर्वी आमदारांची बैठक घेऊन वाळू धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांच्या सूचना घेतल्या जातील आणि शासकीय घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याची तरतूद सुधारित धोरणामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती विखे पाटलांनी दिली आहे। तर राज्यामधल्या सगळी दुकानं आणि आस्थापनावर मराठी अक्षरांमध्ये पाट्या लावाव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। मात्र याच आदेशाला आता अमरावती पदवीधर मतदारसंघाचे बुलढाण्याचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केराची टोपली दाखवली आहे। त्यांच्या दुकानावर अजूनही इंग्रजीमध्ये पाट्या पाहायला मिळत आहेत। माथाडी कामगारांनी पुकारलेला 1 दिवसाचा लाक्षणिक बंद आता मागे घेण्यात आलाय, त्यामुळे आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 5ही मार्केट सुरू राहणार आहे। बंद गृहीत धरून अनेक व्यापाऱ्यांनी माल मागवला नव्हता आणि यामुळे 5ही मार्केटमध्ये आवक कमी होण्याची शक्यता आहे। तर माथाडी कामगारांच्या प्रतिनिधींनी सरकारसोबत केलेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आलाय। वाढती वित्तीय तूट आणि कर्जाचा बोजा या वित्तीय व्यवस्थापनावरून रिझर्व्ह बँकेने सगळ्या राज्यांना धोक्याचा इशारा देतानाच बऱ्याच राज्यांची वित्तीय तूट सकल राज्य उत्पन्नाच्या 4% अधिक झाल्याबद्दल बँकेनं चिंता व्यक्त केली आहे। मात्र आता महाराष्ट्राची वित्तीय परिस्थिती मात्र तुलनेमध्ये समाधानकारक तसंच बँकेने अपेक्षित धरलेल्या आकडेवारीच्या प्रमाणात असल्याचं तेवढाच दिलासा मिळतोय। जळगाव जिल्ह्यामधल्या बोदवड तालुक्यामधल्या शेलवड माध्यमिक शाळेच्या शिक्षिकेची मुख्याध्यापकांच्या चुकीमुळे बदली झाली असा आरोप करत विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केलंय। बदली रद्द होत नाही तोपर्यंत वर्गात न जाण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलाय आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पालकांनी पाठिंबा दिलाय। तर विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्रामुळे अखेर शिक्षिकेची बदली रद्द करण्यात आली आहे। तर आता अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा 4 पदरी राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुक्यातून जातोय आणि या महामार्गामुळे रावेरच्या केळी उत्पादकांसह नागरिकांना दळणवळणाच्या मोठ्या सोयी उपलब्ध होणार आहेत। मात्र आता हा राष्ट्रीय महामार्ग काही लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रावेर तालुका सोडून इतर भागातून वळविण्याचा प्रयत्न करतात आणि राष्ट्रीय महामार्ग आहे त्या पद्धतीने पूर्ण करावा, त्याला इतरत्र वळविण्यात येऊ नये, अन्यथा साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा नागरिकांच्या वतीनं देण्यात आलाय। पुण्यामध्ये बुधवारी 69व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची दिमागदार सुरुवात झाली आणि सवाईच्या स्वरमंचावर सुविख्यात गायक पंडित कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीनिमित्तानं आदरांजली अर्पण करण्यात आली। तर कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचं दर्शन घडवलंय। रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली सुनता है गुरु ज्ञानी ही निर्गुणी रचना प्रस्तुत केली। 24व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेचं आयोजन गुजरातमधल्या गांधीनगर इथे करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यातून पाईप बँडचे 13 संघ, ब्रास बँडचे 17 संघ आणि बिगुल बँडचे 19 संघ सहभागी झाले होते। दरम्यान राज्य राखीव पोलीस दलाच्या पाईप बँड संघानं सलग 6वं सुवर्णपदक मिळवून इतिहास घडवला आणि बेस्ट पाईप बँड कंडक्टर GR अंधारे यांनी सुवर्णपदक पटकावले। मुंबई आणि मुंबई महानगरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करणारं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आता विकासक म्हणून काम करणाऱ्या घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीमधील 16,575 झोपड्यांचं पुनर्वसन MMRDA करणार आहे। तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि MMRDA प्रथमच संयुक्तपणे हा प्रकल्प राबवणार आहे। भिवंडी तालुक्यामधल्या काल्हेर इथं खाडी किनारी अपहरण करून अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरून पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यामध्ये नारपोली पोलिसांनी 5 जणांच्या मुसक्या आवळल्या। तर पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली।
कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा कर्जतजवळील फिल्म स्टुडिओ विकत घेण्यात सरकारपुढे अडचणी आहेत. देसाई यांच्या आत्महत्येला 4 महिने उलटूनही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि नितीन देसाई यांनी घेतलेलं कर्ज आणि एंडीज आर्ट वर्ल्ड या स्टुडिओची विक्री या संदर्भामधली दावा राष्ट्रीय कंपनी लवादापुढे प्रलंबित असल्यामुळे राज्य सरकार प्रतीक्षा करते. मुंबईमध्ये गारठा जाणवू लागलाय. मुंबईमध्ये यंदाच्या हंगामामध्ये पहिल्यांदाच 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आणि मात्र कमाल तापमानाचा पारा हा 30 अंशांपेक्षा अधिक असल्यामुळे दिवसा मात्र उकाडा कायम आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमधील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावं लागतंय. गेले अनेक दिवस मुंबई शहर तसंच उपनगरांमधील हवेचा खालावलेला दर्जा आता काही प्रमाणात सुधारलाय. शहरातील हवेच्या दर्जाची नोंद मध्यम श्रेणीमध्ये झाली आणि मागील काही दिवस पश्चिम उपनगरांमधील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा दिसून येत असून माझगाव, शिव, वरळी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, विमानतळ येथील हवेच्या दर्जाची दिवसेंदिवस मध्यम ते वाईट श्रेणीत नोंद होतीये. तर मुंबईमधील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि हवेमधील धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई पालिकेच्या वतीनं क्लाउड सीडिंग, त्याचबरोबर डीप क्लिनिंग मोहीम, रस्ते धुलाई अशा विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तातडीचा उपाय म्हणून अँटी स्मॉग गन हा आणखी एक पर्याय पालिकेनं निवडलाय. डिसेंबर अखेर 25 मशीन्स कार्यरत होणार आहेत. मध्य रेल्वेवरील पायाभूत कामांची पूर्तता करून लोकलचा वेग वाढवण्याचं लक्ष्य मध्य रेल्वे प्रशासनानं समोर ठेवलंय आणि हार्बर, ट्रान्स हार्बर, कर्जत, खोपोली या दरम्यान रेल्वे रुळांचं सक्षमीकरण करून इतर कामं पूर्ण करून लोकलचा वेग आता वाढवला जाणार आहे. तर नेरूळ खारकोपर दरम्यान लोकल आता ताशी 105 किलोमीटर वेगानं धावणार आहे. रेल्वेनं फुकट प्रवास करणाऱ्या 2,07,000 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. तर ही कारवाई नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेली असून या प्रवाशांना 13,70,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं नोव्हेंबरमध्ये केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेतून महसुलामध्ये वाढ झाली आहे. मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरामध्ये 17 डिसेंबरला ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या आवारामध्ये ही परिषद होणार आहे आणि महाराष्ट्रामधील ओबीसी समाजामधले विविध जातीतले प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. तर या परिषदेच्या ठरावादरम्यान सरकारवर दबाव आणून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये निषेधाचा ठराव पारित होण्याची शक्यता आहे. अहमदनगर महापालिकेचे पदाधिकारी तसंच लोकायुक्त 68 नगरसेवकांचा 31 डिसेंबर रोजी कार्यकाळ संपणार असल्यामुळे नवीन वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज येणार आहे आणि उर्वरित 17 दिवसांमध्ये प्रभागांमधील विकास कामांना मंजुरी आणि मंजूर कामांच्या उद्घाटनाची पदाधिकारी लगबग सध्या जी आहे ती नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळते. आणि या बातम्यांच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुरक्षेचा भंग 14 डिसेंबरसाठी नियोजित करण्यात आलेला होता. जानेवारीपासून याचं प्लॅनिंग देखील सुरू झालेलं होतं. 6 आरोपींनी 14 डिसेंबरला संसदेच्या सुरक्षेचा भंग करण्याचं ठरवलेलं होतं. मात्र काही त्रुटींमुळे 13 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. संसदेमध्ये धूर करणाऱ्या सागर शर्माचा नातेवाईक विकी शर्मा याला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. त्याचे लंडनमध्ये राहणाऱ्या कुटुंबाशी संबंध आहेत. विकीचं कुटुंब ज्या घरात राहतं त्या घराचे मालक लंडनमध्ये राहतात. घरमालक त्याच्या खात्यात पैसे जमा करतो. घर मालकाकडनं मिळालेले पैसे हे विकीचं उत्पन्नाचं साधन आहे. संसदेच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याच्या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी सीआरपीएफ महासंचालक अनीश दयाल यांची नियुक्ती झालेली आहे. संसदेच्या बाहेरच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे असते. दिल्ली पोलीस स्पेशल सेलनं यूएपीए अंतर्गत संसदेतल्या घुसखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. चौकशी दरम्यान चौघांनीही खुलासा केला की आम्हाला संसदेच्या कामकाजात शेतकरी, बेरोजगारीचा मुद्दा, मणिपूरचा मुद्दा याकडे सरकारचं लक्ष वेधायचं होतं. आतापर्यंतच्या तपासामध्ये या चौघांचाही मास्टरमाइंड समोर आलेला नाही. गोंदियातल्या बिरसी विमानतळावरनं 1 डिसेंबरपासून गोंदिया, हैदराबाद, तिरुपती या प्रवासी विमान सेवेला सुरुवात झाली. या 13 दिवसांच्या कालावधीत 886 प्रवाशांनी या विमानतळावरनं प्रवास केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी बार्शीतल्या
मराठा बांधवांनी बार्शी ते दिल्ली सायकल यात्रा काढलेली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बंडू लोकरे यांनी बार्शी ते दिल्ली हा संघर्ष यात्रेला सुरुवात केलेली आहे। बार्शीमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून लोकरेंनी सायकल यात्रेची सुरुवात केली आहे। गोंदियामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अशामध्येच शासनानं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी उबाठा गटानं केलेली आहे। शेतकऱ्यांना तातडीनं मदत न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। जळगाव शहरापासून जवळ असलेल्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापासून गिरणा टाकीपर्यंत टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीला गळती लागलेली आहे। महानगरपालिकेकडून गुरुवारी मुख्य जलवाहिनीवर दुरुस्तीचं काम होणार असल्यानं शहरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। गुरुवारचा पुरवठा शुक्रवारी तर शुक्रवारचा पुरवठा शनिवारी केला जाईल। धाराशिवमधल्या तुळजापूर इथं एका व्यक्तीवर ऑपरेशन करताना त्याच्या पायात डॉक्टरनं पिन ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। त्यामुळे आता या व्यक्तीवर आपला पाय पूर्णपणे गमावण्याची वेळ आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी डॉक्टरवर कारवाई करायला प्रशासन टाळाटाळ करत असल्यानं त्यांनी उपोषण सुरू केलंय। गोंदियातल्या अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका तसंच मदतनीस असे 3000 कर्मचारी 4 डिसेंबरपासून संपावर आहेत आणि यामुळे 1.25 लाख लाभार्थी चिमुकल्यांचा आहार बंद झालेला आहे। अशातच कुपोषित बालकांच्या पोषणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। दैनंदिन पोषण आहार बंद झाल्यानं हा संप केव्हा मिटणार आणि या मुलांना आहार केव्हा मिळणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। जालन्यातल्या भोकरदन कृषी अधिकारी कार्यालयातल्या कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यकांना 5000ची लाच घेताना पकडण्यात आलाय। कृषी पर्यवेक्षक उद्धव वाघ आणि कृषी सहाय्यक विष्णू भपळे अशी लाच घेणाऱ्यांची नावं आहेत। शेततळ्याचे 75,000 रुपयांचं बिल काढून देण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती। आणि यानंतर आपण पाहणार